हाय, हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे अर्चना डेली ब्लॉग. तर बघा, आज मी खास अगदी व्हेज आणि नॉनव्हेज असं दोन्ही बेत केलं होतं. अगदी म्हणतात ना, माणूस जर व्यक्ती जर खुश राहायचा असेल तर मार्ग हा पोटातूनच जातो. त्याप्रमाणे मग ठरलं होतं माझं की व्हेज आणि नॉनव्हेज दोन्ही प्रकारचं करायचं, म्हणजे जे आवडेल ते खातील असं. त्याप्रकारे मग करायचं ठरवलं, पण करता करता अक्षरशः नाकीनऊ आलं होतं. तर बघा, तर मला करायची होती छान अशी अंड्याची भाजी. मग त्यासाठी मी 5-7 अंडी उकडून घेतली होती. तर उकडलेली अंडी वगैरे सोलून घेतली. आणि मग मसाला करायसाठी मला ना कोथिंबीर, लसूण, टोमॅटो आणि कांदा छान धुवून कट करून घेतलं होतं. लसूण सोलून घेतला होता. त्यानंतर बघा मी खोबरं पण छान असे बारीक चिरून घेतलं होते. आणि त्यानंतर मिक्सरला ते बारीक करून घेतलं. आणि अगदी ह्या वेळेस ना मी भाजून वगैरे घेतलेलं नव्हतं. अगदी छान पद्धतीने तरी पण मस्त अशी तर्रीदार भाजी तयार झाली होती. आणि टेस्ट पण त्याची खूप छान आली होती. अक्षरशः मसाला जर अगदी तेलात छान भाजला ना तर खूप छान अशी टेस्ट येते. त्या पद्धतीने मी मसाला बारीक करून घेतला होता. त्यानंतर बघा मी भाजीला फोडणी द्यायला घेतलं होतं. त्यानंतर बघा मग जास्त काही करायचं नव्हतं, म्हणून मी अगदी छोट्या पातेल्यातच भाजी बनवायचं ठरवलं होतं. त्यानंतर बघा पातेल्यात मी तेल वगैरे गरम करून घेतलं. आणि त्यातच मग जिरं टाकून थोडा मसाला, बारीक केलेली पेस्ट त्यात छान अशी अगदी 2-3 मिनटं छान फ्राय करून घेतली. अगदी छान पद्धतीने मसाला भाजून घेतला ना त्याची टेस्ट खूप छान येते. त्यानंतर मग त्यात खोबरं ॲड केलं, हळद थोडी टाकली आणि चवीनुसार मीठ टाकलं. अगदी छान असे, आणि थोडं तिखट टाकलं होतं कारण मला माझ्या बाळांसाठी पण काढायचं असतं, म्हणून मग मी थोडं तिखट टाकलं होतं. सध्या होतं कसं, मग मुलांसाठी आणि आपल्यासाठी एकच जेवण बनतं, त्यामुळं मग थोडं जास्त तिखट टाकण्याअगोदरच थोडं मुलांसाठी काढून बाजूला ठेवलं जातं आणि मग नंतर एक्स्ट्राचं तिखट टाकलं जातं. तर बघा, तरी पण अशी छान अशी तर्रीदार भाजी तयार होती. त्यानंतर बघा मी अगदी अशी 2 ते 3 मिनटं ना अंडी पण त्या मसाल्यातच छान फ्राय करून घेतली ना त्याची टेस्ट खूप छान येते. त्या पद्धतीने मग भाजी करून घेतली होती. मग त्यानंतर मग चाललं होतं मला व्हेज नको, नॉनव्हेज नको असं चाललं होतं. मला व्हेज पाहिजे, नॉनव्हेज. मग म्हणलं ठीक आहे. मग बटाट्याची भाजी पण करून घेतली. मग 2-3 बटाटे उकडून घेतले. आणि त्यानंतर मग कांदा, लसूण वगैरे छान असा कट करून घेतला. आणि त्यानं तेल टाकून थोडं भाजायला ठेवलं. बघा अगदी छान पद्धतीने लालसर होईपर्यंत माझी कांदा भाजूस तर बटाटे वगैरे सोलून झाली होती. अगदी गरम गरम असे बटाटे होते, त्यामुळे जरा वेळ लागत होता, पण गरम गरम पटकन सोलून घेतली आणि जरा मोठे मोठे असे कट करून घेतले. त्यानंतर बघा अगदी छान पद्धतीने कांदा भाजून झाला होता. त्यानंतर मग उकडलेली बटाटे कट करून भाजीत अगदी छान पद्धतीने ॲड केली. त्यानंतर त्यात कोथिंबीर वगैरे टाकलं आणि अगदी मस्त अशी भाजी तयार झाली होती. अगदी अशी भाजी जर बनवली ना, खरं तर हे सगळे प्रकार ना मी आता शिकले, कारण आमच्या घरी फारसं असं काही विशेष होत नव्हतं, कारण आम्ही दिवस जे बघितले ते सगळे गरिबीतच होते. त्यामुळे आता आम्हाला त्याची किंमत कळते, नेमकं काय असतं ते. पण होतं बघा कसं, होतं नाही मातो नाही म्हणतात ना, त्याप्रकारे मग माझं असतं अगदी किंचितसं, अगदी थोडं बनवते मी. त्या पद्धतीने बघा अगदी छान पद्धतीने भाजी मी बनवून घेतली होती. गरम बटाटे असल्यामुळे मला ते पटपट असे केले नव्हते, म्हणून त्यातच नंतर मी पळीने थोडे बारीक करून घेतले होते. त्यानंतर शेंगदाण्याचं कूट ॲड केलं आणि अगदी चविष्ट अशी भाजी तयार झाली होती. त्यानंतर मला करायच्या होत्या चपात्या. अगदी थोड्या अशा
चपात्या बनवून घेतल्या. खरं तर हे करण्यासाठी ना अगदी नाकी नऊ आले होते, कारण सगळं जर बनवायचं म्हणलं तर खूप वेळ लागतो आणि सगळा उभा राहून स्वयंपाक करायचं म्हणल्यावर पायाचे असे खुळखुळेच होतात. आय होप तुम्हाला समजलंच असेल. गावाकडं तसं नसतं ना, गावाकडं अगदी छान अशी बैठी पद्धतीनं स्वयंपाक केला जातो. पण इथं कसं सगळं उभा राहून स्वयंपाक करायचा, त्यामुळं मग थोडी पाय वगैरे खूप घाईला येऊन जातात. खरं तर म्हणतात ना, कुटुंबाच्या खुशीसाठी सगळं काही असतं, त्या पद्धतीने मग माझं असतं अगदी थोडं थोडं थांबून स्वयंपाक केला जातो. तर बघा, आय होप तुम्हाला पण व्हिडिओ आवडला असेल. अशा पद्धतीने माझं कालचं रुटीन होती. आता उद्या संडे आहे, तुम्ही पण नक्की ट्राय करा. आय होप व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. तर चला, बाय बाय. एन्जॉय करा. कालच्या परवाच्या व्हिडिओला भरभरून साथ दिल्याबद्दल आभारी आहे. असेच व्हिडिओ पाहत राहा आणि व्हिडिओला लाईक करा. टेक केअर. तुमचा दिवस आनंदात सुखात जाओ. तर चला, बाय बाय. एन्जॉय करा.